नाशिक लोकसभा मतदारसंघातील ठाणापाडा आणि हर्सूल हा भाग अतिशय दुर्गम लोकवस्तीचा भाग आहे। या ठिकाणी डोंगर दऱ्यात आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत। खासदार राजाभाऊ वाजे यांनी नवीन वर्षाची सुरुवात या दुर्गम भागाचा दौरा करत केली आहे। पुढील काही दिवस खासदार वाजे या भागाचा दौरा करून तेथील नागरिकांकडून समस्या जाणून घेणार आहेत। नवीन वर्षाची सुरुवात खासदार राजाभाऊ वाजे यांनी अशा पद्धतीने थेट दुर्गम भागातील जनतेच्या दारात जात समस्या जाणून घेत केली आहे। खासदार वाजे यांनी थेट आदिवासी जनतेत जात त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानं नागरिकांनी मोठं समाधान व्यक्त केलंय। मंगळवारी नवीन वर्षाची सुरुवात झाली। जगभरामध्ये मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत झालं। अनेकांनी नवीन संकल्प केले आणि त्यानुसार आपल्या जीवनात मार्गक्रमण सुरू केलं। मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी एक अनोखा आदर्श घालून देण्याचं काम केलं आहे। सतत जनतेत असणारा माणूस, जनसामान्यांचा हक्काचा माणूस आणि सहज उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी म्हणून खासदार राजाभाऊ वाजे यांची ख्याती आहे। त्यांच्या त्याच ख्यातीला अनुसरून खासदार वाजे यांनी आपल्या नववर्षाची सुरुवात विधायक कार्यातून केली आहे। त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील हर्सूल, त्र्यंबकेश्वर, ठाणापाडा येथील अतिदुर्गम आदिवासी भागाचा दौरा करून तेथील नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या। तसेच या भागामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामे, योजना आदींची पाहणी केली आहे। यावेळी दुर्गम दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी पाड्यांना देखील खासदार राजाभाऊ वाजे यांनी भेट दिली आहे। यावेळी आदिवासी बांधवांनी खासदार वाजे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय। तसेच खासदार स्वतः समस्या जाणून घेण्यासाठी इतक्या दुर्गम भागात आल्यानं नागरिकांनी समाधान देखील व्यक्त केलंय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।